जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच बनवलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे तर येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे अंकगणित या विषयावर 25 प्रश्नांची आपण सिरीज घेऊन आलेलो आहोत. आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की कळेल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि अद्यापही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी हे प्रश्न तुम्हाला खूपच उपयोगी ठरतील. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण वेळ न गमावता प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न देण्यात आलेला आहे. 6 3 स्टार 2 7 9 या अंकाला 11ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी येणारी पूर्ण संख्या कोणती? मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपल्याला स्टारची किंमत विचारण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी जो तुम्हाला अंक दिलेला आहे, संख्या दिलेली आहे 63 5 स्टार आणि 279 ही जी संख्या दिली आहे यामध्ये होते काय तर 11ची कसोटी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वापरायची आहे. विभाज्यतेच्या कसोट्यावरील प्रश्न आहे. मग 11ची कसोटी जर वापरली तुम्ही तर एक आड एक संख्येची आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागते. मग एक आड एक संख्येची बेरीज म्हणजे काय होईल तर या ठिकाणी 6, त्यानंतर 5, त्यानंतर स्टार नाही येणार, त्यानंतर येणार 2 आणि 9 येईल. बरोबर आहे. मग यांची बेरीज काय आहे तर 6 आणि 5 11, 9 आणि 2 11. ठीक आहे. म्हणजे यांची बेरीज येत आहे मित्रांनो सगळ्यांची 22. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी उरलेल्या संख्या आहेत 3 स्टार आणि या ठिकाणी आहे 7 आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी 7 आहे. तर 7 आणि 3 10. ठीक आहे. 10 आणि 1 11. मग यांची जर बेरीज 11 आली तर या 22मधून 11 आपण मायनस केलं तर उत्तर 11 येते. ठीक आहे. किंवा 0 पाहिजे. मग पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, 214 गुणिले 512 गुणिले 310 गुणिले 111. तर या गुणाकारात एकक स्थानी कोणता अंक येईल म्हणत आहे. ठीक आहे. मग या गुणाकारामध्ये एकक स्थानी कोणता अंक येईल मग आपण करत काय बसतो तर बघा, 214 512 गुणिले 310 गुणिले 111 ह्या सगळ्यांची आपण नाही का या ठिकाणी मांडणी करतो, उभी मांडणी करतो अशा प्रकारे आणि त्यांचा करतो मग गुणाकार. तर मित्रांनो, हे आपल्याला करायचं नाही आहे. तर फक्त काय करायचं आहे, आपल्याला एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे. मग पहिल्या ठिकाणी काय आहे तर 4 आहे, दुसऱ्या ठिकाणी काय आहे 2 आहे, तिसऱ्या ठिकाणी काय आहे तर 0 आहे आणि चौथ्या ठिकाणी काय आहे तर 1 आहे. मग अशा प्रकारच्या गुणाकारामध्ये बघा, जर 4 गुणिला 2 गुणिला 0 गुणिला 1 असेल तर एखाद्या संख्येच्या गुणाकारामध्ये जर एकक स्थानी 0 असेल तर प्रत्येक वेळी काय येतं त्याचा 0 येतो. म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. तर काय केलं तुम्ही, 4 गुणिला 2 केलं तर 8 होईल. 8 0 0 आणि 0 1 0 होईल. मग बाकी संपूर्ण संख्येचा गुणाकार करत बसायची आपल्याला गरज नाही. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न दिलेला आहे. 1500च्या 5/3च्या 1/5 म्हणजे किती? बरोबर आहे ना. तर या ठिकाणी जो तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे बघा, च्या दिसत आहे ना, चाची चेच्या असं जर तुम्हाला गणिताच्या क्रियेमध्ये जर दिसलं तर त्याचा अर्थ होतो गुणाकार. ठीक आहे. मग यालाही गुणाकार करा आणि यालाही गुणाकाराचा चिन्ह देऊन द्या. च्या ऐवजी गुणाकाराचा चिन्ह द्या आणि मग बघा आता 1500 गुणिले 5/3 गुणिले 1/5 अशी आपल्याला संख्या मिळाली. मग आता याचा आपण काटपीट करायचं आहे गुणाकार भागाकारामध्ये. पहा, वर 5 आहेत, 5 1 5, 5 1 5 कटले. त्यानंतर आता वर राहिला 1, खाली राहिले 3. मग 3 1 3, 3 5 15. मग 3 5 15 आणि 0 जसे असतं तसे, म्हणजे उत्तर किती आली 500. तर पर्याय क्रमांक सी मध्ये तुमचं उत्तर आहे काय आहे 500. ठीक आहे. चला, त्यानंतरचा प्रश्न देण्यात आलेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, आपल्याला 3.2 गुणिले 3.2 मायनस
1.8 गुणिले 1.8. तर आपल्याला काय बघा आणि भागाकारामध्ये दिले आहे 5 गुणिले 1.14. याची उत्तर काय येते तर याची उत्तर 1 येते. आता मी तुम्हाला सांगतोय या ठिकाणी जो 3.2 गुणिले 3.2 आहे या ठिकाणी सरळ तुम्ही 32चा वर्ग करा, या ठिकाणी करा 18चा वर्ग. ठीक आहे. आणि दोन संख्येनंतर पॉईंट देऊन द्या, म्हणजे कारण इकडे एक अंक आहे इकडे एक अंक आहे म्हणून दोन अंकानंतर पॉईंट आपल्याला द्यावा लागेल आणि त्या संख्येला ह्याने भागलंच तर तुमचं उत्तर येऊन जाईल. फक्त उत्तर येते याची 1. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. आता या ठिकाणी बघा काय आहे 2 वर्गमुळात 2 गुणिले 3 वर्गमुळात 3 गुणिले 7 वर्गमुळात 2 गुणिले 4 वर्गमुळात 3. आता याचे उत्तर काय असणार आहे तर बघा वर्गमुळाच्या बाहेर ज्या ज्या संख्या आहेत त्या लिहून घ्यायच्या आहेत आपल्याला. मग काय आहे 2 आहे 3 आहे 7 आहे आणि 4 आहे. ह्या सर्वांचा आपल्याला काय करायचं आहे बाहेरच्या संख्यांचा गुणाकार आपापसामध्ये. ठीक आहे. ह्या बाहेरच्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे आपापसात आणि त्यानंतर वर्गमुळाच्या आतमध्ये काय आहे तर हे 2 आणि 2 कॉमन आहेत. ठीक आहे ना. मग हे 2 2 यांचा जर आपण वर्गमुळातल्या वर्गमुळात जर गुणाकार केला तर 4 होईल आणि वर्गमुळाच्या बाहेर निघल्यावर काय होईल तर फक्त 2. म्हणून याऐवजी फक्त आपल्याला एकदाच 2 लिहायचं आहे. किती वेळा एकदाच 2 लिहायचं आहे म्हणजे हे गुणिला 2 झाले आणि पुन्हा या ठिकाणी हे जे 3 3 आहेत त्यांच्या बदली आपल्याला पुन्हा गुणिले 3 करायचं आहे. म्हणजेच आपल्याला 2 गुणिला 3 गुणिला 7 गुणिला 4 गुणिला 2 गुणिला 3 असं यांचं आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचं आहे. तुमची उत्तर हमखासपणे निघून जाईल. आता तुम्हाला बघा या एवढ्या मोठ्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा तर तुम्ही गुणाकार करत बसू नका. या ठिकाणी आपल्याला उत्तरामध्ये येते का बघूया. बघा 2 6 झाले. ठीक आहे. मग साइन 7 42 एकक स्थानी 2 आले 4 दुने 8. ठीक आहे. मग एकक स्थानी 4 आले 8 आले 8 दुने 16 आणि 16 तिरी 48 म्हणजे एकक स्थानी 8 आले 48. बरोबर आहे. मग बघून घ्या तुम्ही पर्यायापैकी कोणता आहे तर उत्तर आहे बी मध्ये. किंवा तुम्ही 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 4 गुणिले 2 गुणिले 3 असं जरी केलं तरी तुम्हाला 1008 ही उत्तर मिळून जाईल. चला त्यानंतरचं आहे अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 12ने भागल्यास बाकी 5 व 16ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18ने भागल्यास बाकी 11 उरते. तर मित्रांनो बघा हा लसावीवरचा प्रश्न आहे. 12ने भागल्यास 5 बाकी उरते. मग 12ने भागले तेव्हा 5 बाकी उरत आहे. ठीक आहे. त्यानंतर 16ने तुम्ही भागता तेव्हा 9 बाकी उरते म्हणजे 16ने भागल्यावर 9 बाकी उरते आणि 18ने भागल्यावर 11 बाकी म्हणजे 18ने भागल्यावर 11 बाकी उरत आहे. बघा प्रत्येक वेळी 12 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे तर 7चा फरक आहे. 9 आणि 16 मध्ये 7चा फरक आहे आणि 18 आणि 11 मध्ये 7चा म्हणजे प्रत्येक वेळी कॉमन डिफरन्स आहे. बघा मग फरक सारखा आहे तर करायचं काय आपल्याला बघा. तर 12 16 आणि 18 हे जे आहेत 12 16 आणि 18 12 16 आणि 18 यांची आपल्याला घ्यायची आहे लसावी. आणि या ठिकाणी काय म्हणत आहे की प्रत्येक वेळा बाकी उरते म्हणत आहे. बरोबर ना. या ठिकाणी बाकी उरत आहे म्हणते पण आपल्याला इकडे फरक दिसत आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला 7 कमी पडत आहेत. 7 कमी पडत आहेत म्हणजे लसावी काढून 7 वजा करा. मग मित्रांनो यांचं उत्तर काय येईल तर आपल्याला 12 16 आणि 18 यांचं लसावी काढावं लागेल. बरोबर ना. मग 12 16 आणि 18 यांचं लसावी येते 144. मग 144 मधून जर तुम्ही 7 वजा केले तर उत्तर येते 137. पर्याय क्रमांक सी मध्ये तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. पहिल्या क्रमवार 30 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती. तर या ठिकाणी आपल्याला क्रमवार 30 नैसर्गिक संख्यांची सरासरी प्रश्न विचारलेला आहे. अगदी सोपा प्रश्न आहे बघा. आता पहिल्या क्रमवार 30 नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हणजे काय तर 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा 30 पर्यंत सर्व संख्या लिहून त्यांची आपल्याला सरासरी काढायची आहे. मग सरासरी काढण्यासाठी तुम्हाला सांगतो जर अशा संख्या असतील तर करायचं काय आहे. पहिल्या संख्या किती आहेत तर 30 आहेत म्हणजे सर्वात मोठी संख्या किती आहे तर 30 आहे. ह्या 30 मध्ये फक्त 1 मिळवा किंवा जे पहिली संख्या आहे पहिली संख्या कोणती आहे तर 1 आहे ती मिळवा आणि यांची बेरीज करून याला 2 ने भागा किंवा त्यांचं अर्ध करा. म्हणजे 30 आणि 1 किती झाले 31 भागिले 2 31चे अर्धे केलास तर तुम्हाला 15.5 ही उत्तर मिळेल. म्हणजेच 15.5 हे तुमची सरासरी असेल. त्यानंतर
राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. बघा या ठिकाणी राम व श्याम यांच्या वयाचे गुणोत्तर काय आहे तर 5:6 आहे. 7 वर्षानंतर दोघांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होते. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे 5:6 आणि नंतर 6:7 होते असं दिलं आहे. आता ह्या ठिकाणी गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. मग किती वर्षानंतर 7 वर्षानंतर. आता बघा या ठिकाणी 5 होते कितीने वाढले 1ने वाढले म्हणजे 6 झाले. या ठिकाणी 1ने वाढला म्हणजे 6 झाले. म्हणजे नक्कीच हा जो डिफरन्स आहे हा तो 7चा फरक आहे. मग आजचे वय कोणते आहे तर आजचे वय आहे 5:6 आणि 7 वर्षानंतरचे वय आहे 6:7 आहे. ठीक आहे. मग आजचे वय किती दिले आहे या ठिकाणी 5:6. ठीक आहे. मग 5:6 हे आजचे वय दिले आहे. तर आजचे जे गुणोत्तर आहे त्याला गुणाकार जर केलं तुम्ही ह्या 7ने तर तुम्हाला मिळून जाईल. मग विचारलं आहे राम व श्यामचे आजचे वय किती तर 7:5 35. पहिला पर्याय 35 आणि साईन 7 42 म्हणजेच पर्याय क्रमांक बी मध्ये तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. जर त्रिकोणाच्या 3 बाजू 1/2, 1/3 आणि 1/4 या प्रमाणात आहेत व त्यांच्या परिमिती 104 आहे तरी मोठ्या बाजूची लांबी किती. अगदी मजेशीर प्रश्न आहे मित्रांनो. बघा त्रिकोणाच्या बाजूवरील प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांची परिमिती आपल्याला दिलेली आहे. मग बघा परिमिती काय होते तर तिन्ही बाजूंची बेरीज. पण त्रिकोणाच्या बाजू आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिलेल्या नाही आहेत. ठीक आहे ना. काय दिले आहे तर 1/2, 1/3 आणि 1/4 आहे. मग अशा वेळी करायचं काय असते आपल्याला त्या बाजूचे जर प्रमाण काढायचं आहे तर सर्वात आधी ह्या ज्या खालचा पाया आहे ह्या अपूर्णांकांचा खालचा पाया आहे 2, 3 आणि 4. तर 2, 3 आणि 4चा आपल्याला लसावी घ्यायचा आहे. लसावी किती येईल आपला तर 12 म्हणजे तिन्ही संख्यांच्या पाड्यातील लहानात लहान संख्या 2च्या 3च्या आणि 4च्या पाड्यातील लहानात लहान संख्या कोणती आहे 12. मग ह्या 2ला कितीने गुणल्यावर 12 येतो तर 6ने गुणल्यावर 12 येतो. ठीक आहे. त्यानंतर प्रमाणात द्यायचं. त्यानंतर 3ला कितीने गुणल्यावर 12 येते तर 3ला 4ने गुणल्यावर 12 येते. त्यानंतर 4ला कितीने गुणल्यावर 12 येते तर 4ला 3ने गुणल्यावर 12 येते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ह्या बाजूंचं प्रमाण मिळालेलं आहे किती तर 6ला 4ला 3 या प्रमाणात त्याच्या त्रिकोणाच्या बाजू आहेत. आता या पायाचं काम त्यानंतर ही जी परिमिती आहे परिमिती ह्या परिमितीला ह्या प्रमाणाच्या बेरजेने भागायचं आहे. मग किती 6, 4 आणि 3 6 आणि 4 10, 10 आणि 3 13. तर ह्या 104 जी परिमिती आहे या 104ला 3ने भागल्यास 13ने भागल्यास 13 1 13, 13 8 104. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एका युनिटची किंमत मिळाली आहे 8. मग आता ह्या 104ला 13ने भागल्यावर आपल्याला जेव्हा 8 मिळतात त्यामुळे मोठ्या बाजूची लांबी किती. मग मोठ्या बाजूची लांबी विचारली आहे तर मोठी बाजू कोणती आहे 6, 4 आणि 3 पैकी म्हणजे पहिली बाजू मोठी आहे 6. मग 6 युनिट म्हणजे 6 गुणिला 8 करा 8 सकम 48 ही त्या मोठ्या बाजूची लांबी येईल. आता मी तुम्हाला तिन्ही बाजू सांगून देतो. पहिली मोठी बाजू आहे साईन 8 48. त्यानंतर 4 8 32 ही दुसरी बाजू आणि तिसरी बाजू आहे 8 3 24 म्हणजे 48 32 आणि 24 ह्या त्या त्रिकोणाच्या 3 बाजू असणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे येने आणि बीने एका व्यवसायात अनुक्रमे 35,000 आणि 65,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला तर त्यांना 2 वर्षाअखेरीस होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर काय. तर बघा या ठिकाणी येने किती रुपये गुंतवले 35,000 आणि बीने किती गुंतवले आहेत तर 65,000 रुपये. अशा प्रमाणात यांनी रक्कम गुंतवलेली आहे. मग यांना नफा किती होणार आहे. जर समजा दोघांनीही सारखी रक्कम गुंतवली असती तर दोघांनाही सारख्या प्रमाणात नफा झाला असता. परंतु त्यांनी कमी अधिक प्रमाणात रक्कम गुंतवली त्यामुळे त्यांना कमी अधिक प्रमाणात रक्कम होईल. ठीक आहे ना. मग कमी अधिक मग नेमकं काय तर गुणोत्तर म्हणजे काय तर त्या संख्यांचं लहानात लहान रूप. ठीक आहे. मग लहानात लहान रूप काय असणार आहे तर लहानात लहान रूप आपण काढायचं जर असेल तर आपल्याला लहानात लहान रूप म्हणजे काय होईल तर जे येने 35,000 रुपये गुंतवले आणि बीने 35,000 रुपये गुंतवले यामधले हे 3 शून्य कट आणि यामधले 3 शून्य कट केले
तर काय होईल 35 65. आता 35 आणि 65ला दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाते, तर आपल्याला 5ने भाग जातो. ठीक आहे, मग 5 7 35 आणि 13 पंचे 65 असं आपल्याला जर पर्याय दिसत असेल तर ते आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे 7ला 13 या प्रमाणामध्ये त्यांना किंवा या गुणोत्तरात त्यांना नफा होईल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न काय आहे, तर त्यानंतरचा प्रश्न आहे एका शहराची 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या ही 45,000 होती. त्यानंतर पहिल्या वर्षी 12% वाढली व दुसऱ्या वर्षी 15% कमी झाली, तर आता त्या शहराची लोकसंख्या किती, असा प्रश्न विचारला आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपण 45,000 लोकसंख्येचे 12% वाढवू आणि पुन्हा 15% कमी करू, तेव्हा आपल्याला उत्तर मिळणार आहे 42,840. ठीक आहे, 42,840. त्यानंतरचा प्रश्न आहे 1500चे 45% अधिक 1700चे 35% बरोबर 3175चे X% म्हणजे किती टक्के, असा प्रश्न विचारला आहे. तर याचं उत्तर आहे 40%. हे तुमचं पर्याय बरोबर असेल. ठीक आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी आता सर्व प्रश्नांची उत्तरे ही फास्ट सांगत आहे. जर तुम्हाला डिटेल सोल्युशन पाहिजे असेल तर जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट करा. आपण व्यवस्थित परिपूर्ण तुम्हाला डिटेल्समध्ये कसं सोडवायचं आणि शॉर्टकटमध्ये कसं सोडवायचं या संबंधी व्हिडिओ बनवून आपण पुन्हा अपलोड करणार आहोत. तरी पण मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा व्हिडिओ कसा वाटला आणि कशा पद्धतीने व्हिडिओ पाहिजे. आपण जास्तीत जास्त त्यावर मेहनत घेऊ आणि तुम्हाला त्यामध्ये रितसरपणे सविस्तर कसं सोडवायचं, त्यावर शॉर्टकट कसं उत्तर काढायचं हे सुद्धा आम्ही तुम्हाला नक्की सांगू. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 250 माणसे 5 तास प्रति दिवसाप्रमाणे एक काम 20 दिवसात संपवतात. तेच काम रोज 8 तास करून 10 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील. तर मित्रांनो, या ठिकाणी 313 माणसे लागणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आहे एक पाण्याची टाकी अनुक्रमे A, B व C नळ 10 तास 12 तास व 20 तासात भरतात. तिन्ही नळ सोबतच सुरू केल्यास त्यांना टाकी भरण्यास किती वेळ लागेल. तर मित्रांनो, त्यांना टाकी भरण्यासाठी 30/7 तास इतका वेळ लागणार आहे. त्यानंतरचा प्रश्न दिला आहे आपल्या नेहमीच्या वेगाच्या 3/4 वेगाने गेल्यास एक माणूस आपल्या कार्यालयात 20 मिनिटे अगोदर पोहोचतो, तर त्याचा नेहमीचा वेळ काय. तर नेहमीचा वेळ विचारला आहे आपल्याला, वेग नाही. तर नेहमी तो 60 मिनिटे म्हणजे एका तासात पोहोचतो, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न दिला आहे एक 280 मीटर लांबीची रेल्वे तिच्या तिप्पट लांबीच्या फलाटाला 6 मिनिटे 40 सेकंदामध्ये पार करत आहे. तिच्या तिप्पट लांबीच्या फलाटाला 6 मिनिटे 40 सेकंदात पार करत आहे. तर त्या रेल्वेचा वेग किती, या ठिकाणी मीटर पर सेकंदमध्ये दिलेला आहे वेग, किलोमीटरमध्ये नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी त्या रेल्वेचा वेग किती आहे, तर पर्याय क्रमांक C 2.8 मीटर पर सेकंद इतका त्या रेल्वेचा वेग असणार आहे. त्यानंतर एक सायकल Bला 5% नफ्यावर विकतो, B तीच सायकल Cला 10% नफ्यावर विकतो. यानुसार जर Cने Bला 2310 रुपये दिले तर Aने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती. तर Aने ती सायकल 2000 रुपयांना खरेदी केली होती. किती, 2000 रुपयांना, म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. जर सरळ व्याजाचा वार्षिक दर 12% वरून 15% केला तर Aचे वार्षिक उत्पन्न 1560 रुपयांनी वाढले तर त्याची मुद्दल किती. मग आता या ठिकाणी आपल्याला सरळ व्याजाचा दर दिला आहे दोन वेळा 12% आणि 15%, आणि Aचे वार्षिक उत्पन्न 1560 रुपयांनी वाढले असं त्या ठिकाणी दिलं आहे. म्हणजे 3% वाढल्यामुळे इतकी रक्कम वाढत आहे. तर त्याची मुद्दल किती असा प्रश्न आहे. तर त्याची मुद्दल असणार आहे मित्रांनो 52,000 रुपये. किती असणार आहे, 52,000 रुपये. त्यानंतरचा प्रश्न आहे एका रकमेवरील 6 वर्षाचे सरळ व्याज हे त्या रकमेच्या 9/25 आहे, तर व्याजाचा दर किती. तर या ठिकाणी व्याजाचा दर असणार आहे 6%. ठीक आहे. व्याजाचा दर किती असणार आहे, 6%. त्यानंतरचा प्रश्न आहे एक रक्कम विशिष्ट चक्रवाढ व्याज दराने 15 वर्षात दुप्पट होते, तर
तिला 8 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील? तर एक रक्कम विशिष्ट चक्रवाढ व्याजदराने 15 वर्षामध्ये दुप्पट होते, तर तिला 8 पट होण्यासाठी किती वर्षे लागतील असं या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेला आहे. तर 8 पट होण्यासाठी तिला 45 वर्ष लागणार आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2, 6, 10, 14. ठीक आहे. तर 2, 6, 10 आणि 14 या अंकगणितीय श्रेणीमध्ये 30वे पद किती? तर बघा ही अंकगणितीय श्रेणी आहे. 2 आणि 4 6, 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, 14 4 4 4 4चा फरक या ठिकाणी वाढत जाणार आहे. तर यामध्ये आपल्याला 30व्या क्रमांकावर जे पद येणार आहे ते आहे 118. ठीक आहे. 118 ही संख्या आपल्याला मिळेल. त्यानंतर 0, 1, 2, 7 आणि 5 या अंकापासून किती 4 अंकी संख्या बनवता येतील? बघा मित्रांनो, प्रश्न या ठिकाणी गुगली दिली आहे की अंक दिले आहेत आपल्याला 5 आणि 4 अंकी संख्या विचारल्या आहेत. ठीक आहे. मग 5 अंक देऊन 4 अंकी संख्या विचारल्या आहेत, तर अशा वेळी काय होईल? तर या ठिकाणी वेगळा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि याची उत्तर येणार आहे 96. म्हणजे 96 संख्या आपल्याला तयार करता येतील. समजा जर 5 अंकी संख्या म्हटलं असता तर आपल्याला 120 संख्या तयार करता आल्या असत्या, परंतु या ठिकाणी 5 अंकापासून 4 अंकी संख्या म्हणत आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी आणि या ठिकाणी पुन्हा या पहिल्या क्रमांकावर 0 दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे 96 संख्या या ठिकाणी आपल्याला तयार करता येतील. त्यानंतरचा प्रश्न आहे एका समभुज चौकोनाचे कर्ण अनुक्रमे 10 व 12 सेंटीमीटर आहेत, तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती? आता समभुज चौकोनावर या ठिकाणी प्रश्न दिला आहे. समभुज चौकोनाचे कर्ण, बरोबर ना? मग या ठिकाणी आपल्याला समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय करायचं आहे? तर अर्धा गुणिला कर्णाच्या लांबीचा गुणाकार आपल्याला करावा लागते. मग याचं उत्तर येते 60 चौरस सेंटीमीटर. म्हणजे 60 सेंटीमीटर पर स्क्वेअर असं तुम्ही उत्तर इंग्रजीमध्ये लिहू शकता. त्यानंतर आहे 1 घनमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? आता घनमीटर, मग मीटर आणि इकडे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मग घनमीटर आणि सेंटीमीटर याला जर आपण केलं तर 1 घनमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर मित्रांनो 1 घनमीटर म्हणजे 1,00,000 सेंटीमीटर. ठीक आहे. किती घन सेंटीमीटर? 1,00,000 घन सेंटीमीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे जर x² - y² बरोबर 80 व x - y बरोबर 8 तर x व y ची सरासरी किती? तर आपल्याला या ठिकाणी x व y ची सरासरी विचारलेली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी x व y यांची सरासरी येणार आहे 5. आता मित्रांनो हा प्रश्न बघा, x व y यांची xचा वर्ग मायनस yचा वर्ग बरोबर या ठिकाणी आपल्याला दोघांचा या ठिकाणी वर्गातील फरक दिलेला आहे 80 आणि त्या दोन संख्यामधला फरक दिलेला आहे 8. ठीक आहे. तर x व y यांची सरासरी किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो यांचं सविस्तर जर तुम्हाला उत्तरे पाहिजे असतील तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवायचा आहे का. आपण तुम्हाला या संपूर्ण प्रश्नांच्या डिटेल्समध्ये आणि यानंतरही जे काही प्रश्न आपण घेऊन येऊ त्यांचंसुद्धा डिटेल्समध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर स्पष्टीकरण सांगणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि मित्रांनो जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण दररोज तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत जे की येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे ठरणार आहेत. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये.